रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांच्या गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे टोमॅटोची भाजी। टोमॅटोची भाजी खूप छान आणि खूप चविष्ट अशी भाजी होते। टोमॅटो तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये घालत असाल, पण अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। तर ही भाजी एकच नंबर अशी होते। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील। तुम्ही कधी टोमॅटोची भाजी खाल्लेली आहे का? तर नसून खाल्लेली तर आज आपण टोमॅटोची भाजी बनवतोय। टोमॅटोची पातळ भाजी, चटणी तर सर्वच खातात, भाज्यांमध्ये सर्वच घालतात। तर अशा पद्धतीने टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊया, कट करून घेऊया, पाण्यात घालून घेऊया आणि भाजी लगेचच फोडणीला घालून घेऊया। त्याच्यासाठी घेतलेले इथे कोथिंबीर आणि कढीपत्ता। कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे। तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुमच्या प्रमाणावर ठेवायचं, 1 चमचा 2 चमचे अशा पद्धतीने तेल घालून घ्यायचं। एकदम थोडंसं तेल घालून घेतलं मी। छोटा चमचा जिरे घालून घेऊया। जिरे छान तडतडलेले आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। आलं लसूण पेस्ट छान परतून घेऊया। गॅस कमी ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही, तेल कमी असल्यावर वरती उडतं। हळद पावडर घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट, रेड चिली 1 छोटा चमचा, कढीपत्ता कोथिंबीर घालून घेऊया। कढीपत्ता भरपूर घातला ना तर भाजी छान होते, चव छान येते। आणि अशा पद्धतीने मी इथे टोमॅटो कट करून घेतलेले। अशा पद्धतीने टोमॅटोच्या फोडी बनवून घ्यायच्या। तर असे टोमॅटो मी कट करून घेतले। मसाला छान परतवून घ्यायचा आहे। आता हे टोमॅटो आपण पाण्यामध्ये घातले होते कट करून, भाजीमध्ये घालून घेऊया। टोमॅटो जास्त परतून घ्यायचे नाही आहे, जास्त लाल टोमॅटो घेतले तर पटकन शिजले जातात। थोडेसे कच्च्या वाणावर असले तर भाजी छान होते। छान टोमॅटो परतून झालेले, जास्त परतवायचे नाही आपण। इथं थोडंसं पाणी घालून घेऊया। 1 छोटा ग्लास पाणी घेतले, पाणी घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊया। 1 छोटा चमचा साखर घेतलेली आहे, साखर घालून घेऊया। भाजलेले शेंगदाणे घेतलेले इथे, भाजलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे, पूर्ण पेस्ट तयार करून घेऊया। भाजी छान उकळलेली आहे, मसाला पण छान असा मस्त बारीक झालेला आहे। शेंगदाणे आपण याच्यावरती ओतून घेऊया। तर बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे। त्यावेळी 1 उकळी घ्यायची भाजीला, फक्त मिक्सर धुवून पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं। तर इथं आपल्याला टमाट्याची भाजी छान अशी मस्त उकळलेली आहे, छान मस्त अशी झालेली आहे। तर अशा पद्धतीने टोमॅटोची भाजी केली जाते गावाकडं। तुमच्याकडे कशी भाजी बनवली जाते तेही मला सांगा। आपण प्रत्येक वेळेस टोमॅटो भाज्यांमध्ये टाकतो, पण फक्त टोमॅटोची भाजी जर करून बघितली ना तर तीसुद्धा खूप छान अशा मस्त होते। तर इथे आपल्याली भाजी तयार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तुम्हाला मी डिशमध्ये सुद्धा काढून दाखवणार आहे, पण भाजी आता थोडीशी थंड करून घेऊया, मग तुम्हाला दाखवते तरी वगैरे किती छान मस्त भाजीवरती आलेली आहे। तर बघू शकता इथे टोमॅटोची भाजी किती छान अशी मस्त आपल्याली झालेली आहे। आणि त्याच्यासोबत भात आणि चपाती, बाजरीची भाकरीसुद्धा खूप छान लागते, ज्वारीची भाकरीसुद्धा खूप छान लागते। टोमॅटोची भाजी तर बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा टोमॅटोची भाजी बनवून खाऊ शकता, खूप छान आणि खूप चविष्ट लागते। एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर धन्यवाद। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये।